चव्हाण साहेब, याचबरोबर मोठ्या प्रमाणात टीकेला सुद्धा त्यांना सामोरं जावं लागलं। मगाशी मी उल्लेख करत होतो की 2009 ते 14 हा वस्तुतः भक्कम सरकारचा काळ, पूर्ण बहुमत होतं। मात्र त्याच काळात प्रचंड टीका टिप्पणी झाली, इतकं की त्यांच्या सहकार्याने पुढे जाऊन ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ही उपाधी दिली। मग त्यावर चित्रपट आणि कादंबरी वगैरे सगळ्या गोष्टी आल्या होत्या। या टीकेकडे बघताना तुम्हाला कसं वाटतं? नियती एवढी क्रूर का ठरावी? भारतीय राजकारण इतकं त्यांच्या बाबतीत कठोर का ठरावं? UPA 1 ज्याला म्हणतात त्या कालखंडामध्ये मी तिथे मंत्रालयात होतो। हो। नंतर दुसरा कालखंड सुरू झाला तेव्हा वर्षभर मी मंत्री होतो, पण नंतर मी महाराष्ट्रात आलो आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे जिथं अण्णा हजारेंची मुवमेंट किंवा बऱ्याचशा भ्रष्टाचाराच्या घटना समोर आल्या त्यावेळी मी महाराष्ट्रात होतो। मला असं वाटतं की तिथे मी असतो तर थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीने ते सगळं प्रकरण हाताळलं आलं असतं, पण नसल्यामुळे त्यावेळेला काही भाष्य करणं योग्य नाहीये। पण ज्या घटना घडल्या त्यामध्ये काही तथ्य नव्हतं, पण त्यावेळेला तिथं बचाव काँग्रेस पक्षाला करता आला नाही बरोबर, आणि त्यांची इमेज खूप खराब केली गेली। पण त्यामुळे त्यांचा काहीही हिस्सा नव्हता किंवा काही प्रकरण घडलंच नव्हतं। शेवटी कोर्टानं मान्य केलं। काही केसमध्ये काही तथ्य नव्हतं हे कळलं। 1,76,000 कोटीचा घोटाळा वगैरे सगळे कपोलकल्पित आकडे होते, पण त्यावेळेच्या तिथल्या त्यांच्या सहकार्यांना तो बचाव करताना ते आपण कमी पडलो हे नक्कीच आहे। हो। चव्हाण साहेब, आपण अतिशय सविस्तर आपल्या या सगळ्या आठवणी सांगितल्या, आमच्या प्रेक्षकांसोबत त्या सामायिक केल्यात। खूप आभार, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत होते पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मनमोहन सिंग यांचे सहकारी राहिलेले राजकीय नेते।